काय मग सर, कसं चाललंय सगळं? निवांत निवांत. खरंच निवांत चाललंय का? आता हे जे निवांत म्हणतो ना एखादा माणूस, कधी त्या निवांत मागं खूप मोठी स्टोरी असते. आता तू खरंच निवांत आहे का विचारलं तर मी सांगतो. बघा ना, कितीतरी वेळा असं होतं, तुला विचारतो बघ काय भाव कसा आहे, तू म्हणता निवांत. निवांत. बट तुमच्या त्या निवांतच्या मागं एवढं तुम्ही दडवलेलं असतं ना, तुमचं दुःख, तुमचं ते हर्टिंग, सफरिंग, तुम्ही जे रडताय, तुमच्या आयुष्यात खरंच काय चाललंय, खरंच मला तुला सांगायचंय. बट त्या एका शब्दामागं, निवांत ह्या शब्दामागं सगळं लपून टाकतो. का तर आपल्याला वाटतं ह्याला काय समजेल मी सांगितल्यावर, एकतर माझी थट्टा होईल, मला जज करेल, मला वीक समजेल. मग कितीतरी पुरुष, कितीतरी लोक हे सांगतच नाहीत, मी निवांत आहे म्हणतात. सो मी बी आता तुला बोलतो काय बोललो, निवांत आहे. हे जो निवांत जो शब्द आहे ना, तो कितीतरी जखमांना झाकून येतोय नाही का, ते दिसतच नाही किती जखम आहेत. बट सगळं निवांत नसतंय, किंवा कोणाच्याच आयुष्यात सगळं निवांत नसतंय. बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या इथपर्यंत येतं तोंडात, की आता तुला काय सांगू बाबा, माझ्या आयुष्यात काय चाललंय, खूप काय चाललंय, मला रडू वाटतंय, मला हे करू वाटतंय, माझं हे चाललंय ते चाललंय प्रत्येकाच्या आयुष्यात. तरी पण तो व्यक्ती हसतो आणि त्या प्रश्नाला उत्तर देतो, कसं काय चाललंय, निवांत.